तो दोघं नवरा बायको रस्त्याच्या कडेनं का पळतात? नवरा पुढं बायको मागं, नवरा पुढं बायको मागं, झिंग झिंग झिंगाटन चिंग चिंग चिंगाट. रिकामी जागा पाहतात, घामाघूम होतात. आपण म्हणावं तुमच्याकडे 40 लाखाची गाडी आहे, ती आम्हाला शिकवतात महाराज डॉक्टर झालं पळत जा पळत जा. गरज आहे सुखाची सुविधा तुमच्या पुढे सांगायच्या. आज आपण पाहू गेलो, सुविधेचाच विचार करू गेलो, तो जुन्या काळामध्ये कुठल्याही कुटुंबामध्ये मसाला वाटण्याकरता कुठलंही यंत्र, वरवंटाने पाटा होतं. दळण दळण्याकरता गिरणी माध्यम नव्हतं, म्हणजे सुविधा नव्हती पण सुखी होती. तुम्ही म्हणाल कशावरून? शरीर किती तत्वाचं आहे? 5 तत्वाचं. आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश. तो दगड कोणत्या तत्वातला आहे? पृथ्वी तत्वातला. समान सत्तेत साधक बाधकावर व्यवहार होतो असा आपला आध्यात्मिक ग्रंथ सांगतो. म्हणजे त्या दगडात जो आहे ते पृथ्वी तत्व आहे. शरीरात कोणतं तत्व आहे? पृथ्वी तत्व आहे. आणि त्या पृथ्वी तत्वातले सगळे धातू शरीराला गरज आहे. त्यामध्ये लोखंड असेल, पितळ असेल, तांबा असेल, आणखीन धातू, अनेक धातू, पंचधातूपैकी सगळे धातू. आणि ते घासण्यानं व्यायाम होत होता आणि ते सगळे धातू शरीराला मिळत होते. पहिला फायदा होता व्यायाम होत होता, आणि दुसरा फायदा त्याच्यामुळे आपल्या शरीरात सगळे धातू मिळत होते, म्हणून गॅप नव्हता. जेव्हापासून बटन दाबलं भुर्र कलगी फुर्र, तेव्हापासून गॅप आलाय. कोणी म्हणतं माझ्या गुडघ्यात गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या मानेत गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या कमरात गॅप आहे. म्हणलं तुझा इथं बी गॅप आहे आणि तिथं बी गॅप आहे. सुविधा आली का सुख आलं? जुनी जी आमची माता भगिनी आहे, यांच्या काळामध्ये दळण दळण्याकरता गिरणी नव्हती, जात्यावर दळायचे. जातं सुद्धा दगडाचाच. आणि किती दळावं लागायचं? कमीत कमी 10-10, 15-15 किलो त्या माता भगिनीने धान्य दळलं. दळताना त्यांचा पोटाचा व्यायाम व्हायचा. दळताना त्यांच्या पोटाचा व्यायाम व्हायचा. सर्व कॅल्शियम, सर्व धातू शरीराला भरपूर मिळायचे. त्यामुळं 8 अपत्याला जन्म घातला तरी कुठे दवाखान्यात गेल्या नाही, सिजर फिजर झालं नाही. जेव्हापासून आमच्याकडं बटन दाबलं आलंय तेव्हापासून डॉक्टर सांगतो वजन उचलू. पाणी आणायचं कोणी, दळून आणायचं कोणी, मग आपण रिकामे आहोत ना. आताचे नवरे नंदीबैल झाले, पिठाचा डबा घेऊन तुरु तुरु झाले. बायको म्हणे नवऱ्याला पीठ कमी आले, ते म्हणे आताचे गिरणीवाले बारुळे झाले. गरज सुखाची का स्वेदेची? गरज आहे सुखाची, पण आम्ही नादी लागलो स्वेदेच्या. आणखीन अलीकडची सुविधा सांगतो. जुन्या काळात, आज अशी काही माणसं आहे ज्यांच्याकडे 40-40 लाखाच्या गाड्या आहे, आणि ते मोठ्यापणाने सांगतात महाराज आपल्याकडे 40 लाखाची गाडी आहे. आम्हालाही बरं वाटतं. गाडी कशा करताय? एकदम एखाद्या इमर्जन्सी कामाला जाण्याकरता. मग जर गाडी जाण्या येण्याकरता आहे, गाडी म्हणजे सुविधा आहे का सुख आहे? पण तो गाडीला काय म्हणतो? सुख. मग जर गाडी सुख देती तर दोघं नवरा बायको किती सुविधा म्हणजे सुख मिळेल. अशी काही माणसं आहे स्वाभिमानाने सांगतात महाराज काही कमी नाही हो, भगवंताने भरपूर दिले आम्हाला. गोकुळासारखं घर भरलंय हो. शाळेत जाण्याला सुद्धा नातवांना गाड्या आहे. खरंच काही कमी नाही. आपण म्हटलं मग तुम्ही मंदिरात दर्शनाला गाडीवर काय येत नाही? ते म्हणे मला मुळ्या दे. हसण्यावारी घेऊ नका. वाघ भट्टाचार्य असा एक आयुर्वेदामध्ये संत पुरुष होऊन गेला ऋषी. त्याचं जीवन वाचा आणि त्यांनी लिहिलेले सूत्र वाचा, निश्चितच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही बोलिले जे बोलले, पण आम्ही त्याचं अनुकरण करायला तयार नाही, विचारसरणी करायला नाही. लागलं फक्त आम्हाला गरज आहे सुखाची, पण पळतो आम्ही सुविधेसाठी. किती सुविधा असल्या म्हणजे माणूस सुखी ठरेल? किती सुविधा? लई मोठ्या सुविधा असल्या म्हणजे सुखी आहे का? लई मोठ्या पत्न्या असणं म्हणजे सुखाची कल्पना आहे का? लई मोठ्या पत्न्या जर सुखाची कल्पना असती तर रावणाला 80,000 होत्या. जर 80,000 पत्न्याकून जर रावणाला सुख मिळालंच असतं तर ते सीतेकडे गेलं. झोपे दे ग तुम्ही. मग जर 80,000 वाल्याला मिळलं नाही तर आपल्याला एकीकून
लय मोठे पोरं म्हणजे सुखाची कल्पना आहे का? जर लय मोठे पोरं सुखाची कल्पना असती तर भूत लागले नारदा 60 पोरे झाली त्याला. नाथ महाराज म्हणतात त्या रावणाचं जाऊ द्या, पण 60 पोरं कोणला झाली? नारदाला. पोरं सांभाळणं सोपं आहे? अशी जर पोरं लहान सांभाळणं सोपं नाही महाराज. कीर्तनात जर एखाद्या पोराला आम्ही म्हणलो गप, ते काय करतात त्याचं? तुम्ही डोक्यातून काढून टाका. लय मोठे पोरं म्हणजे सुखीची कल्पना नाहीये. आणि जरी असेल तर पोरं सांभाळणं इतकं. एखाद्या लहान मुलाला जर शी आली ना तर त्याचं शेजारचं म्हणतं मला बी आली, त्याचं धुतलं ते म्हणतं मा बी धुई. लय मोठे मुलं म्हणजे सुखाची कल्पना नाही. लय मोठी पत्नी म्हणजे सुखाची कल्पना नाही. लय मोठ्या बहिणी म्हणजे सुखाच्या कल्पना नाही. महाराज पुढे जाऊन सांगायचं तर रावणालाही 2 बहिणी, त्याच्यापैकी एकेकाचं वर्णन आपल्याला करावं लागेल. तुल्य म्हणजे समतुल्य दाखवून देण्याकरता. मला रावणाचं चरित्र सांगून तुमचा वेळ घ्यायचा. रावणाला 2 बहिणी, तिचं नाव एक त्रिजटा. तिला एका टायमाला 2.5 क्विंटल कुकू लागत होतं कपाळाला लावायला. 2.5 क्विंटल कुकू. एवढी दांडगी बहीण असून सुद्धा रावणाला सुख मिळलं नाही. 2.5 क्विंटल कुकू लावणारी कपाळाला, भिताड एका भिताडा. आपली एवढी दांडगी. आपली तर वारा आलं तर कसं म्हणलं झाडाला धरा असं नसतं जाशील तस. लय मोठ्या बहिणी म्हणजे सुखाची कल्पना नाही. लय मोठे भाऊ म्हणजे सुखाची कल्पना नाही. सज्जन मायबाप. रावणालाही 2 भाऊ होते. एकाचं नाव होतं कुंभकर्ण. त्याला युद्धाच्या टायमाला उठवायचा प्रसंगाला ढोल वाजवली, ताशा वाजवली, शिंगडे वाजवली, नाना प्रकारची वाद्य वाजवली, तरी कुंभकर्ण उठला नाही. शेवटी त्याच्या भावाला राग आला. ते म्हणलं त्याला उठवलं पाहिजे. त्याच्या अंगावर हत्ती सोडा, पंतवाडा उठवा. त्याच्या अंगावर हत्ती सोडे. त्याच्या बेंबीच्या खड्ड्यात 3 हत्ती पडले. बेंबीच्या खड्ड्यात हत्ती, हाकती नाही. काय पडलं? हत्ती. सोनकिडे नाही डाळीतले. एवढा दांडगा भाऊ असून सुद्धा सुख मिळलं. तेव्हापासून बेंब्या 2 प्रकारच्या, काहीच्या गट्टूच्या आणि काहीच्या खड्ड्याच्या. ज्यांना त्यांना पाहून घ्या. लय मोठे भाऊ म्हणजे सुखाची कल्पना नाही. लय मोठी संपत्ती म्हणजे सुखाची कल्पना आहे का? शुद्ध काय नाहीये. एवढं सोनं आहे. 33 कोटी देवबंदी शाळेत आहे. लंका पाण्याच्या मध्ये आहे. सर्व कुटुंब सोन्याच्या घरात राहायलाय, तरी सुख मिळलं. लंका सोन्याची आहे. आपलं कुठं हरलं हुजूर मुजूर फुजूर. 10 ग्रॅमची जर अंगठी असली, चांगली जर मोठी पंगत असली तर वाढायला भांडे घेणार नाही. उलट पुढं होईल. इथं वाडा, इथं वाडा, इथं वाडा. रात्री अंधारात कुठं धरलं तर हळूच काढा. कुठं हरलं आमचं सुख. 2-3 ग्रॅम नाकात कानात राहत नाहीत लगेच. याच्या प्यायला सोन्याच्या घरात राहणाऱ्याला नाही मिळलंय. पण आणलं तरी कुठं खरं आहे. इकून घेऊन जायचं, तिकून करून आणायचं म्हणे माझ्या भावाने केलं. भावाला वाढे घ्यायला पैसे नव्हते. चोट्टी जी असन ती महाराज आळंदीकर. आपण काय शेफ फुकट थोडे देतो. माझी असल तर ती बी. कुठं हरलं आमचं सुख. स्वेदा म्हणजे सुख नाहीये. म्हणून महाराजाला म्हणावं लागलं. म्हणता सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वयीत नेनती काहीच न करती. झोपीत राहू नका. मलाही वाटत होतं मी महाराज झालो म्हणजे सुख मिळेल. आता मला कळतं रात्री बेरात्री जाताना कसं सुख मिळेल. कारण मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकले जे कवनाची श्रवणी. कैशी सुकरनिद्रा अंथरुणी इंगळाची प्रपंची सुख जोडे. तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे.
एवढ्या मोठ्या स्वेदा राजा रावणाकडे, तरी सुख मिळलं नाही. आपण कुठं हरवलो? तुकोबारायला म्हणावं लागलं की बाबा रे, एवढं मोठं रावणाकडे असून सुद्धा सांगा ते कवडी, तुका म्हणे ज्याची संपदा, सांगा ते कवडी. बरोबर नेताही आलं नाही, सुखही मिळू शकलं. मग एवढा मोठा रावण फेल आहे. का फेल आहे त्याचं उत्तर तुकोबारा देतात. ये रती माई के दुःखाची नाही आधी अंती अवसान. याचं उत्तर नाद बाबा देतात. नाही कोणाचे प्राणी रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे ओ भाऊ कुणाचे, बहीण कुणाचे, कोण कुणाचे सखे सोयरे, अंतील दाशील एकला प्राय माझे माझे म्हणणे. भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, अंतिदासी एकच प्राण माझे माझे म्हणणे. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. ही आळंदीकर मंडळी ना महाराज फार गुणवान असतात. चालच अशी लावली ना, चालीहून तरी कळून घ्या ना, चालीहून तरी. पण चालच कळाना ना आपल्याला, कारण चालीतच नाही ना आपण. घोड्याला सुद्धा चाल शिकावं लागती. काय चाललंय आपलं? तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. बाप 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 बाप. अरे एक प्लेट जर हरले तर 8 दिवस शादी. एक भांड जर हरलं ना तर 8 दिवस शादी. कोणी नेलं, कमून नेलं, कशी नेलं, काय घालून नेलं, ते बी केसवर घेतलेलं राहतं. हा, त्या गावात येते ते भांडे विकणारे लोक. केस 600 रुपये छटाक, मला एक प्लेट दि बाई, मला एक बघून दि बाई. ते हरलं तर मला तळतळ वाटायला. केस तरी आपले का? लाज नाही मला आणि भेटायला आली तुला. कुठे हरले आमचे विचार? भाऊ भावाला मानायला तयार नाही, बहिणी बहिणीला मानायला तयार नाही. अरे काय सांगावं, एखाद्या भावाची जर जमीन एखाद्या रोडच्या मध्ये जर गेली आणि तिचा जर योग्य भाव मिळला ना, तर बहीण भावाला स्पष्ट सांगते, मी हिस्सा. नीती महत्वाची, नाती महत्वाची का पैसा महत्वाचा आहे? नीती आणि, पण आम्ही नीती नाती भ्रष्ट झालोय. कसं सुख मिळेल आपल्याला? मंदिर कोणासाठी आहे? आपल्यासाठी. मंदिरसाठी लागणार साहित्य कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आपण दिलंय. झाडू, बल, तिथं लागणारे बसायला टाळ, पकवाद, काय असेल ते सर्व साहित्य. दर्शनालाही आपणच जातो, पण वटीवर आपणच गप्पा मारतो. मंदिरात झाडू टिकत नाही, मंदिरात बल टिकत नाही. नेतो कोण? कुत्र्याला काय करायचा बल, तो कुठं लवीन? मंदिर कळायला तयार नाही आम्हाला. पानपोळ्या कोणासाठी आहे? आमच्यासाठी. पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे? त्या गिलासाला साखळ्या कोणासाठी आहे? कुठे चालले आमचे विचार? किती खाली आलोय आम्ही, हेच कळायला तयार नाही तुम्हा आम्हाला. कळणं महत्वाचं आहे. संत वाङ्मय कळणं नाही, कळलंय. आणि कळल्यानंतर सांगतात आसोनी
कळल्यानंतर सांगता सोडियेला संसार माया तयावरी, फार कळल्यानंतर सांगता संसाराच्या नावे, घालून कळल्यानंतर सांगता दुःख बांधवडी, कळल्यानंतर सांगता संसार दुःख मूळ. कवा आपल्याला कवा कळायचं आपल्याला तेव्हा वेळ निघून झालेली असेल. जेव्हा कळेल ना तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. कळलं पाहिजे. एका कीर्तनकाराने आईवर इतकं व्याख्यान केलंय संपूर्ण समाज रडला, डोळे पुसू पुसू लाल झाले. पण मृदंगाचारी प्रत्येक थापीला थाप टाकीत होता, हसत होता. कीर्तन संपलं, महाराजाला वाटायला लावून दिलं. जाणकार मंडळी मृदंगाचार्याला विचारतं, का रे काय कळतंय तुला कीर्तन? नुसतं वाजवलं म्हणजे कीर्तन किती? म्हणले काय झालं? अरे काय महाराजाने आई कळून दिली? आज आम्हाला आई कळली हो महाराजामुळं. तुला काय कळलं कीर्तन? ते म्हणले मला महाराज कळला. कस काय? मी त्याच्या शेजारी राहायला आहे. कळलं ना? बोले तैसा त्याची वंदावी. हा हा आणजी बोलत ती पुंजीला म्हणे कांदे बांधू का झिंजीला. कुठं आले आमच्या समोरच्या? अरे कळलं. आणि कळल्यानंतर साधकाने हात जोडले तो को बा आता मला कळलंय हो. कळलं पाहिजे. एक म्हातारी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणे आजी तुमचं काय दुखतं? तिने माझं तसं काही दुखत नाही म्हणे, पण चालायला लागले की माझे गुडघे दुखतात आणि उभा राहिल्यानंतर माझ्या टाचा दुखतात. मग वजन काठीवर उभा राहा. म्हातारी वजन काठीवर उभा केली, वजन मोपलं, भिंतीला चिटकवली, भिंतीला उभा केली, मोजलं. आजी बसा. आजी तुमचे चालायला लागले गुडघे दुखतात? हो. उभा राहिले तुमच्या टाचा दुखतात ना? हो. त्याचं कारण असं आहे तुमची उंची 5 फूट 3 इंच आहे आणि तुमचं वजन 110 किलो आहे. स्लॅबपेक्षा पिल्लर बारीक आहे. स्लॅब आहे 10 इंच आणि पिल्लर आहे 2.5 इंच. वजा झापील कसं? त्याच्यामुळे टाचान गुडघे दुखणार. जेवढी पेशंट होती तेवढी हसली. डॉक्टर हसला. म्हातारी विरमली. म्हातारी सांगितलं डॉक्टर साहेब हसू नका, ज्याचं दुखतंय त्यालाच कळतं. याच्यावर काही इलाज नाही का? डॉक्टर म्हणले औषधही घ्यावं लागेल आणि पथ्यही पाळावं लागेल. ते म्हणले मी औषधही घेईल पथ्यही पाळेल, पण औषध किती महिने? ते म्हणले 3 महिने. एका महिन्याचा खर्च किती? ते म्हणले 8-10 हजार रुपये येईल. ते म्हणले म्हाताऱ्या माणसाला कोण पैसे देते? आणि खरंच म्हाताऱ्याला कोण देतंय? मी पथ्य 100% पाळेन, तुमची शपथ. डॉक्टर म्हणे आजी तुम्ही माझी शपथ खाल्ली ना 100% पथ्य पाळणार? हो. पण पथ्य काय डॉक्टर साहेब? ते म्हणले काहीच पथ्य नाही. तुम्ही दिवसात किती टाइम जेवतात? ती म्हणे 2 टाइम. मग एका टायमाला किती भाकरी खातात? ती म्हणे 3. तुम्ही दिवसात 2 टाइम जेवतात? हो. एका टायमाला 3 भाकरी खातात ना? मग पथ्य ऐका, तुम्ही 2 टाइम जेवत जा, पण एका टायमाला एकच भाकर खात जा. ती म्हणजे जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? नियमाच्या तर 3 नाही सोडीत, पण जी पथ्याची ती जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ? डॉक्टर म्हणे मी फॅनला धरू का होल्डर मध्ये बोट घालू? वाजत असे बोकोबा. खरंच कळलं हो, आम्हाला सुख मिळालंच पाहिजे. आम्हाला स्वेदा नको आहे, सुख कराय. म्हणले मग जर तुला शाश्वत सुख मिळायचं असेल, सकल दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ठिकाण सांगतो. सकल दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती हा वेदांतातला सिद्धांत आहे. सुख मिळावं पण दुःख गेल्यानंतर दुःख मिळू नये. सुख मिळाल्या म्हणून सुखही मिळालं पाहिजे आणि दुःखही संपलं पाहिजे. ते म्हणले मिळून देणारे फक्त एकच व्यक्ती आहे, त्याचं नाव संत आहे. बघ का हो, जे तुम्ही संत ही शब्द वापरली ती सुख मिळण्याकरता काय करावं लागेल? महाराज म्हणता मी केलंय, दिले मी. तू प्राप्त करायचे असेल तर काय धरावं लागेल? त्याचे का कान धरली की आपण लहानपणी चाऊ मेऊ पितळाचं पाणी पिऊ बुडबुड बुडबुड बुडबुड. कान धरून फायदा होणार नाहीये, पाय धरावी लागेल.
म्हणून तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे नागरवता करावे. पाय का त्यांचे पाय धरायचे? सर्व सुखे आजी संताची देखली. मानेंनी सांगितले सुखया संता समागमे नित्य दुनावी तुझी नामे दहन होती सकळ कर्मे. अरे कर्म जाळण्याची ताकद त्यांच्या पायाजवळ आहे. केवढे पाय चांगले. पाय पाय आपले पाय पाय आपले पाय बाबांचा कापूस येतील तुकारामात शांगा वर पडीन. मी तरी काय बाय एवढ्या एवढ्याच वर पाड्या मग आणतील सगळ्या सोटी. आपले पाय मंदिरा पुढे जरी बसले तर आपले पाय चांगले नाही. कोणाची गाडी चालली रे? खाली मळ्यात राहायला काय? दोघं भाऊ एक काय? एकत्रच आहे का? म्हणलं वायली काढून देतो का? इथं हरिपाठ करायचा का घरच्या गप्पा मारायच्या? पाय पाय तिथं गप्पा मारतो. कसं कमीलं म्या? काय होतं माझ्याजवळ? थोड्या डोळ्या देखत वायली काढून दिलं बापान. काय होतं? काहीच नव्हतं. कसं कमीलं? रात्री माका मोडून आणली म्या रुसरीची मंदिरा पुढं. त्याच्यासाठी एवढं खर्च करायचा का मंदिराला? आणि उगाच या मंदिराला त्रास द्यायचा. द्या आम्हाला सभा मंडप बांधून. काय गप्पा मारायला का? कुठं हरले आमचे कुचकामी विचार? पाय 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 काय पाय आहे महाराज? पाय. आपण संत पाहिले नाही महाराज, पण संतांचे पायही पाहिले नाही, पण त्यांच्या पायातल्या पादुका सोन्यात चांदीच्या करून ठेवल्या. मुद्दा लक्षात घ्या. पाय पाहिले नाही, संत पाहिले नाही, पण आपले पूर्वजांनी त्या चांदी सोन्याच्या पादुका करून ठेवल्या. आज आपण पंढरपूरला घेऊन जातो. लाखो माणूस अरे दर्शनाकरता तुडून बसवतो, टंगड मोडतो, तरी आपण आपल्या पाय नाही, पण त्यांच्या पादुका पाय. हजारो वारकरी त्यांच्या पायात पादुका बरोबर जातात, पण उपाशी राहतं कोणी? पाय. आपले आई वडील वारले, चुलते काके वारले, आजी वारली, कोणी त्यांच्या पादुका घरात ठेवल्या जातून का ठेवल्या नाही? मी सुद्धा माझ्या आजीच्या आई वडिलाच्या ठेवल्या नाही. का? 10व्या 13व्याला दान देऊन टाकल्या बामणाला. का? जे स्वतः पुरते जगले त्यांच्या पादुका दान दिल्या जातात, जे जगासाठी जगले त्यांच्या सोन्या चांदीच्या करून ठेवतात. अरे आमचे सुद्धा पाय सोन्या चांदीचे झाले पाहिजे, आणि ते पाय जर सोन्या चांदीचे व्हायचे असेल तर ज्याच्याकडे मिळतंय ना त्याचे पाय धरले पाहिजे. पाय पाय. आम्ही पाहतो ना त्याचा बगीचा 1.5 कोटी, आपला 1.5 नाही.